दरवर्षीप्रमाणे मागे गणेश जयंतीचा आज आमचा नृत्यसेवेचा कार्यक्रम होता. म्हणून मी आणि श्राव्याने ठरवलं की आपण घरातूनच मेकअप करून जाऊ आणि तिथे जाऊन रेडी होऊ. पण काय, मेकअप करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की काही प्रोडक्ट्स मिसिंग आहेत. म्हणून मग इन्स्टामार्ट केलं, प्रोडक्ट्स आले, आम्ही मेकअप फटाफट केलं आणि मेकअप करून झाल्यानंतर आज आम्ही दोघी गौरव आणि प्राची वहिनीसोबत जाणार होतो पाली बल्लाळेश्वरला, जे अष्टविनायकापैकी एक आहे. इथे दरवर्षी नृत्यसेवेसाठी आम्ही जातो. मस्त रोड ट्रिप झाली, गप्पा गोष्टी करत. कधी आम्ही तिथे पोहोचलो लक्षातच नाही आलं. सुधागड स्कूलच्या ग्राउंडवर पोहोचून गाडी पार्क केली आणि तिकडनं 15 मिनिटं चालत चालत आम्ही पोहोचलो भक्त निवास इथे, जिथे आम्ही फायनल रेडी होणार होतो. यंदा माझं 13वं वर्ष होतं तिथे परफॉर्मन्स देण्याचं. पण सौ प्राजक्ता विलास कोकणे म्हणजे आमची गुरु, आमची दिदी, हिचं 21वं वर्ष होतं तिथे परफॉर्मन्स देण्याचं. किती स्पेशल होतं हे आम्ही शब्दात मांडूच शकत नाही. रेडी होत असताना थोडीफार पेटपूजा पण मॅन्डेटरी असते, कारण एनर्जी आपल्याला तेवढी सेव्ह करायची असते परफॉर्मन्ससाठी. रेडी होऊन मंदिराजवळ पोहोचल्यानंतर कळालं की माझा नवरा ओमकार आणि श्राव्याचा होणारा नवरा हर्षद हे दोघंही तिथे पोहोचलेले होते. व्यवस्थित ट्रेडिशनल अटायरमध्ये आले होते दोघंही. दरवर्षी पाली बल्लाळेश्वरला परफॉर्म केल्याशिवाय आमच्या वर्षाची सुरुवातच होत नाही असं आम्हाला वाटतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला तिकडे जेव्हा आम्ही परफॉर्मन्ससाठी जातो, इतकी पॉझिटिव्हिटी असते, बाप्पाचा आशीर्वाद आम्हाला मिळतोय हे सतत आम्हाला जाणवत राहतं. आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा तिथे पूर्ण होताना आम्हाला दिसतात. मग काय, डान्स झालं, फोटो सेशन झालं आणि फायनली पॅकअप करून आम्ही निघालो पहिले जेवायला. प्रसादालयामध्ये अगदी पोटभर चविष्ट जेवून झाल्यानंतर आम्ही गाडीकडे निघालो तेव्हा ऑन द वे यात्रा भरलेली होती आणि तिथे एक बांगडीवाला दिसला जो 100 रुपयात बांगड्या देत होता. मग काय, शॉपिंग केल्याशिवाय आम्ही कुठे शांत बसतोय. फायनली तिकडनं आम्ही निघालो आणि पोहोचलो नवी मुंबईत. हर्षद आणि ओमकार बाईकवर आले होते आणि आम्ही 4 जण गाडीत होतो. तिथे पोहोचल्यावर आम्ही थोडंसं दमशिराज खेळलो, म्हणजे कुठेही सुरू होऊ शकतो आम्ही. एनिवेज, नेक्स्ट डे द ताजमहल पॅलेस हॉटेल मुंबई इथे एक इव्हेंट होता, त्याची पण रील लवकरच पोस्ट होईल. स्टे ट्यून्ड.